पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन आणि संसाधनाचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन देशवासियांना अनेकदा केलं. मात्र नांदेडमध्ये भाजपच्या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात याच आव्हानाला हरताळ फासल्याचं चित्र पाहायला मिळालं. महागड्या वातानुकूलित हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कार्यकर्त्यांसाठी शाही मेजवानीसह व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत प्रश्न विचारला असता भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उत्तर देण्याचे टाळत कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतलाय. नांदेडमध्ये भाजपच्या वतीनं दीनदयाळ उपाध्याय महानगर प्रशिक्षण अभियानाचं आयोजन करण्यात आले होते. 2 दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी शहरातील अत्यंत महागड्या वातानुकूलित हॉलची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी विविध खाद्यपदार्थांसह शाही जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. एकीकडे देशात इंधन बचत, काटकसर आणि साधेपणाचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे भाजपच्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वीच गरज असल्यास इंधनाचा वापर करावा, अनावश्यक खर्च टाळावा आणि साधेपणाला प्राधान्य द्यावे असं आवाहन केलं होतं. मात्र नांदेडमधील भाजपच्या या कार्यक्रमामुळे विरोधकांकडून आता भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला जात आहे. लेकिन इस समय भारत कई विराट चुनौतियों का मुकाबला भी कर रहा है. जैसे एक बड़ा संकल्प है पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना, खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. याबाबत भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला असता मी अजून जेवले नाही याबाबत महानगराध्यक्ष अमर राजूरकर चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतील असे सांगत त्यांनी उत्तर देण्याचं टाळले आणि कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्या. नाही, मी अजून जेवले नाहीये. मला प्रचंड भूक लागली आहे. याच्याबद्दल तुम्हाला अमर राजूरकर जे इथले आयोजक आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ते तुम्हाला जास्त सविस्तरपणे सांगतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मोदीच्या साधेपणा आणि काटकसरीच्या संदेशानंतर भाजपच्या या शाही प्रशिक्षण शिबिराची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर विरोधकांनी यावरून भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून आगामी काळात हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे.